नमस्कार, मी डॉक्टर शरद देशमुख, पोट आणि लिव्हर स्पेशलिस्ट, मेडिलिव्ह हॉस्पिटल, नाशिक. आपल्या बऱ्याच जणांना वाटते की आयुर्वेदिक आणि हर्बल प्रोडक्ट हे 100% सुरक्षित आहेत. नक्कीच आयुर्वेदिक हे असे एक शास्त्र आहे जे प्रमाणित आहे आणि योग्य आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषध बऱ्याच आजारांवर उपाय म्हणून वापरले जातात. पण सध्याच्या इंटरनेटच्या युगात बरेच हर्बल प्रोडक्ट्स हे इंटरनेटवर जाहिराती बघून, YouTubeवर रील बघून बरेच पेशंट्स हे आपले वजन कमी करण्यासाठी, फॅट कमी करण्यासाठी, लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी, याशिवाय बॉडी डिटॉक्सिफिकेशन किंवा लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी कोणाच्या सल्ल्याशिवाय घेतात आणि बरीच वर्ष ही औषधं घेतल्यानंतर त्यांना याच्यापासून होणारे काही साईड इफेक्ट जाणवतात. मी आपल्याला सांगू इच्छितो की अशा काही स्टडीजमध्ये असे आढळून आले की या आयुर्वेदिक अनियंत्रित अप्रमाणित औषधांमध्ये काही धातू जसं लीड, मर्क्युरी, आर्सेनिक याचे प्रमाण जास्त आहे किंवा ते प्रमाण आढळून आलेले आहे. या व्यतिरिक्त अश्वगंधा, गिलॉय, कावा यासारख्या काही हर्बल घटकामुळे लिव्हरला इजा होऊ शकते, असे काही केस रिपोर्ट्स प्रकाशित झालेले आहेत. तर मी आपल्याला सांगू इच्छितो की प्रत्येक वेळेस नैसर्गिक म्हणजे सेफ आहे असं नाही, तर आयुर्वेदिक प्रोडक्ट हे योग्य डॉक्टरांच्या सल्ल्याने, योग्य डोसमध्ये आणि योग्य कालावधीसाठी घेतले तरच ते आपल्या लिव्हरला इजा करू शकत नाही. प्रामुख्याने ज्या रुग्णांना लिव्हरचा आजार ऑलरेडी आहे किंवा ज्यांना लिव्हर सिरोसिस आहे, त्यांनी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे घेऊ नये. धन्यवाद.